चला सामन्याला सुरुवात झालेली आहे. न्यू स्टार मडवीपाडा आणि जीवदानी गिरीज असा आपण हा सामना पाहतोय. आकाश धानवी आपण पाहतोय की मागच्या मॅचमध्ये थोडासा इंजर्ड झाला होता, तेच कारण बॉलिंग करण्यासाठी तो आला नव्हता. मात्र मागच्या मॅचमध्ये पाहतो ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा परफॉर्मन्स थोडासा खराब पाहायला मिळाला. तब्बल 9 विकेट्स डाऊन झाल्या होत्या. षडबुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आकाश धानवी प्रयत्न करतोय मात्र प्रयत्नांना साथ मिळालेली नाहीये. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील. पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 या धावसंख्येवरती. 3 षटकाचा आपण हा सामना पाहतोय. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच ही आपण पाहतोय. युक्ती 11 वालायपाडा संघाला बाय मिळालेली आहे. ब्लॉक हॉल मध्ये आहे चेंडू. चेंडूला खोदून काढलेला आहे. चेंडू पॉइंट मध्ये फील्ड केला गेलाय. एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 3 या धावसंख्येवरती. षडंपूल पॉवरफुल होईल का? यस, पॉवरफुल देखील झालेला आहे. खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय अक्षयच्या बॅटमधनं. या अगोदर आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये अक्षयाने सलग 4 षटकार ठोकले होते. या 4 धावांशी धावफलक आपण पाहतोय पोहोचतोय, तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडू थोडासा पुढे ठेवला गेला होता. चेंडूला खोदून काढायचं होतं मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो या निर्धाव. पहिलं षटक आपण पाहतोय हाताळलं जात आहे संतोष डावलेकरनं. एक चौकार आलेला आहे षटकामध्ये. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. आणखीन एक खूप चांगला चेंडू इथे हाताळला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिले षटक अप्रतिम इथे हाताळला गेलाय. 7 धावा आपण पाहतोय. पुढे सरसावून करण्याचा प्रयत्न ओळखला होता गोलंदाजाने आणि या चेंडूचा टप्पा थोडासा मागे ठेवला. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. षटकाची समाप्ती पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. कमालीची कामगिरी झालेली आहे संतोष डावलेकरनं. याच कामगिरीसाठी तो ओळखला जातो आणि सातत्याने ती कामगिरी त्याच्याकडे होताना दिसते. धावफलक 7 धावा. विवेक येतोय, विवेक घोवारी दुसरं षटक हाताळण्यासाठी. बघा खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. हुकचा फटका आणि शेड्यूला सरळ पाठवून दिलंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता षटकार. या षटकाराशी धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. 13 रन्स आपण पाहतोय. 13 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणखीन एक खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू तो ऑन साईडला कावकर्ड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव. हे 2 फलंदाज नक्कीच खूप चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली फलंदाजी अक्षयकडनं आपल्याला पाहायला मिळाली होती. अक्षय तब्बल 4 चेंडूवरती 4 षटकार ठोकले होते. हाय स्कोरिंग मॅच आपल्याला तो पाहायला मिळाला होता. आपण पाहतोय सन्माननीय मंगेशजी गांगडा साहेबांचे आगमन झालेलं आहे. पोमन गावचे माजी सरपंच त्यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या माध्यमातून आपल्याला 2ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेसाठी स्पॉन्सर झालेली आहे आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या व्हीआयपी डॅश वरती या आणि स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
आपण खूप चांगला फटका कॅप मध्ये फटका केलेला आहे. चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांकरता. बिग हिट षटकार. 6 धावा आणि या 6 धावेनी धावफलक थोडासा पुढे सरसावला गेलाय. 21 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3. आपण आणखीन एक खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. फक्त एक सिंगल धाव इथे मिळेल. आपण पाहतोय सन्माननीय दयानंदजी भडांगे यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांच्यासोबत पाहतोय आपण रमाकांतजी कोरडा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम. कोलवर टप्प्याचा चेंडू बॅटचा एश लागलं होतं मात्र चेंडू पाहतोय एस्टाच्या अगदी जवळ राहताना आपण बघितलाय. तर देखील एक चोरटी धाव इथे पळून पूर्ण केलेली आहे. या एका धावेनिशी धाव फलक 23 धावसंख्येवरती 23 रन्स आपण पाहतोय. 23 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. मिस्टर फटका झालेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली गिरकी घेताना आपल्याला पाहायला मिळाला. ते गिरकी घेतली होती गोलंदाजाने मात्र झेल हा सुटला गेला आणि एक सिंगल धाव इथे आपल्याला पाहायला मिळाली. या सिंगल धावेनिशी धाव फलक आपण पाहतोय जाऊन पोहोचला गेलाय. तो म्हणजे 24 धावसंख्येवरती 24 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 षटकाचा खेळ अजून बाकी असेल. या षटकामध्ये पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय न्यू स्टार मोडीवाडा हा संघ. सध्या तरी आपण पाहतोय 12च्या सरासरीने इथे धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. मयूर येतोय. मयूर भोईर. मयूर याचं देखील स्वागत बघा षटकाराने केलेला आहे. अख्खोट टप्प्याचा चेंडू होता. हाफ ट्रॅकर होता. षडंबोल केलाय. पॉवरफुल झालाय आणि अक्षयच्या बॅट मधनं आणखीन एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. षटकार आणि या षटकाराशी धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 30 या धावसंख्येवरती 30 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. तीस धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. या इनिंग मध्ये पण पाहतोय यावेळेस बघा ज्या दिशेने चेंडू आला त्या दिशेने चेंडू पाठवला गेलाय. षटकार. खूप चांगला फटका. दिशा से फटके तो मिलेंगे फटके. खूप चांगला फटका अक्षयच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय आज जर आपण बघितलं तर सिक्सर किंग बनलाय. त्या बॅट मधून आपल्याला भरपूर सिक्सेस आज पाहायला मिळालेत. सलामीची जोडी आपण पाहतोय आकाश आणि अक्षय एकाच राशीचे 2 फलंदाज खूप चांगली फलंदाजी करतायत. धाव फलक आपण पाहतोय 36च्या घरामध्ये पोचलेला आहे. षडंपोल पॉवरफुल होईल का तर यस पॉवरफुल देखील झालेला आहे. सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार इथे ठोकलेत अक्षय याने.
आपण पाहतोय पुन्हा एकदा संधी आहे. आपण आज जर बघितलं तर राजावलीच्या मैदानावरती सूरज माली या फलंदाजाने 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकलेले आहेत. या अक्षयकडे देखील संधी आहे. 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले गेलेत. बॅटचा एज अँड टेकन बघा, शॉर्ट बॉल करण्याची संधी होती. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याची संधी इथे मिळाली होती, मात्र बॅटचा एज आणि चांगला झेल इथे पकडला गेलाय. धावफलक पाहतो आपण 42 42 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. मयूर याने या षटकामध्ये धावा देखील खर्च केलेल्या आहेत आणि विकेट देखील त्याने मिळवलाय महत्वाचा. 42 धावा. अक्षयने आपली कामगिरी चांगल्या प्रकारे बजावलेली आहे. विशाल इंगले न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेला. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. चेंडूला सोडून दिलाय. लेग एसटी सोडून जाणारा चेंडू आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू हाताला गेला. अगदी यष्ट्यांच्या जवळून हा चेंडू निघून गेलेला आहे, मात्र लेग एसटी सोडून गेला असल्या कारणाने हा चेंडू वाईट घोषित केला गेलाय. अगदी यष्ट्यांच्या जवळून हा चेंडू निघून गेलाय. मी तर म्हणेन नशिबाची साथ मिळाली विशाल याला. ह्यावेळेस मात्र खूप चांगला फटका. शॉर्ट पॉवरफुल सक्सेसफुल हाय अँड हँडसम षटकार. 6 धावा. चौथा षटकार या ओव्हर मध्ये आलेला आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 49 धावसंख्येवरती. 49 49 धावा धावफलकावरती. खूप चांगली फलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. मॅच बॉल देखील इथे आलेला आहे. खूप चांगली फलंदाजी इथे होताना दिसते अक्षय कर्ण. या अगोदर अक्षय कर्ण पाहायला मिळाली आणि आता मात्र विशाल. 4 षटकार ठोकलेले आहेत. या चेंडूवरती जर षटकार आले तर नक्कीच 15 टी-शर्टचा मानकरी ठरू शकतो हा संघ, मात्र तसं काही होताना दिसत नाहीये. आजच्या दिवसामध्ये आपण 6 चेंडू आणि 6 षटकार बघितले राजावलीच्या मैदानावरती. खूप चांगली ती बॅटिंग पाहायला मिळाली सूरज माळी याची. बघा सूरज माळी आहे तो फलंदाज, मात्र सूरज माळी खोलांड्याचा आहे की टिवरीचा आहे? यस, टिवरी गावातील आपण पाहतोय सूरज माळी. खूप चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकलेत. पहिला इनिंगचा डाव आपण बघितला. पहिल्या इनिंग मध्ये धावफलकावर धावा लागल्या गेल्या 49 आणि 50 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. या 50 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील याचं धावतं समालोचन पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत जॉईन होत आहेत आमचे साथी समालोचक जयेश डुकले. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतो एक भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा जय गणेश स्पोर्ट्स गवळीपाडा आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम याची ध्येय याचा डोळा आणि वैविध्यमान गवळीपाडा चषकाचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा आपण महत्वपूर्ण दुसरा दिवस
आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर तिसऱ्या राऊंड मध्ये जीवदानी गिरीज विरुद्ध नुस्तार मडवीपाडा अशी लढत पाहतोय. नशिबाची साथ म्हणजेच आपण पाहिलं तर लकी ड्रॉ मध्ये नक्कीच युक्ती 11 वालेपाडा टीमला पुढे वाटचाल मिळाली आहे, परंतु त्यांचं सुद्धा लक्ष असेल या मॅच वर, कारण की मॅच जो संघ जिंकेल त्या संघाच्या सोबत खेळेल. आकाश दानवे, संतोष डावले ही जोडी आपण पाहतोय. सन्माननीय रमाकांतजी कोरडा साहेब इथे दाखल झालेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. त्याचप्रमाणे आपण पाहिला रोमन ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच मंगेशजी गांगडा साहेब हे सुद्धा इथे दाखल झालेत. त्यांना सुद्धा विनंती करतो साहेब आपण सुद्धा या, मानपूर्वक आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा आणि या स्पर्धेचा मनमुराद मात्र इथून आनंद लुटा. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेला मंगेश जी गांगडा साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे आणि रमाकांत जी कोरडा साहेबांच्या माध्यमातून आणि संदीपजी बुरकुंड साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी वापरले जाणारे चेंडू त्यांनी स्पॉन्सर्स केलेत. म्हणजे हे आहेत या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, स्पॉन्सर्स आहेत. आणि विनंती करतो की आपण मानपूर्वक येऊन विराजमान व्हा. वैया वाले ट्रॅक वर आहे जयदीप. पहिला बॉल पाहतोय आपण. आकाश, नाही भय नाही भीती, मी आहे शिवछत्रपती, शिवछत्रपतीचा छावा. आकाशाने 49 धावा झाल्या तर 50 धावा आम्ही करणार, याचा आगाज करत असताना ठोकला षटकार आणि मिळवल्यात 6 धावा. अप्रतिम भन्नाट मोठी सुरुवात. पहिल्याच बॉलवर टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. जसं म्हटलं जातंय ना, इटका जवाब बल्ले से, इटका जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से. मात्र या वेळेला आपण पाहिलं टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलंय. पहिल्या बॉलवर हे वर्चस्व नक्कीच इथे गाजवण्याचा प्रयत्न करतील. मागची मालिका आठवते 62 धावा लगभग म्हणजे 60+ धावा होत्या 3 षटकामध्ये आकाशच्या खेळीच्या जोरावर पूर्ण झाल्या होत्या आणि तो मॅच 4 ओव्हरचा होता खरं सांगायचं झालं तर. लेकिन यहाँ पे गेंदबाजी अच्छी हो सकती है, वो करके दिखा है गेंदबाज जयदीप ने. कई बार अगर देखेंगे ना रन खर्च करते थे लेकिन उसके बाद बढ़िया वाला कमबैक भी करते हैं. कमबैक ऐसा नहीं करते, विकेट के साथ कमबैक करते. मान्यवरांचं आगमन होतं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मंगेश गांगडा साहेब यावेळेला मध्ये आपण हवेत नक्कीच मी म्हणेन की कॅच निर्माण झाला होता. मंगेश गांगडा साहेब, रमाकांतजी कोरडा साहेब मनपूर्वक स्वागत करते पुन्हा एकदा आपला या गणेश ट्रॉफी 2025 मध्ये. जीवदानी गिरीज विरुद्ध आपण पाहतोय नुस्तार मडवीपाडा अशी बिग फाईट आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की इथून जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये युक्ती 11 वालईपाडा या संघाच्या सोबत खेळेल. परंतु त्यांच्या सोबत खेळायचं आहे तर मग ही मॅच मात्र जिंकायची, परंतु कोणता संघ जिंकेल ह्यावर अजूनपर्यंत आपण पाहिलं तर क्वेश्चन मार्क आहे, प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नाचं उत्तर मिळेल काही वेळानंतरच. हा चेंडू आपण पाहू शकतोय की गोलंदाजाने डोक्यावर हात घेतले, त्याचाच अर्थ आपण पाहू शकतोय की हा चेंडू कदाचित विकेटच्या अगदी क्लोज होता. व्हाईट बॉलचा इशारा मिळतोय. टीमच्या टोटल मध्ये एक्स्ट्राने भर पडली आहे. फलकावर 9 धावा पूर्ण झाले. 15 चेंडू असतील आणि 41 धाव्यांची गरज आहे. त्यापैकी म्हटलं जाते ना कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है और पहले जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में और लड़ने वालों के कदमों में जहान होता है. लढावं तर लागणार आहे. शॉर्ट पिच धीमा, विकेट मिळू शकते आणि या वेळेला पाहते बिग विकेट. आकाश दानवे ही इज आउट. या मॅच मधली सगळ्यात महत्वाची आणि मोठी विकेट मिळवून देण्याचं कार्य इथे जयदीप या गोलंदाजाने केलं आहे आणि या विकेटचा उत्साह पाहतोय आपण. नुस्तार मडवीपाडा संघाला नक्की जाणवतोय, ऊर्जा प्रदान करेल ही विकेट, कारण की विकेटचं महत्व आहे. कारण की विकेट मात्र ही मॅच पूर्ण पलटण्याची क्षमता ठेवणारी विकेट आणि मात्र आपण पाहतोय की थोडासा हताश होऊन मात्र आकाश डगआउटच्या दिशेने मात्र जात असताना पाहायला मिळतोय.
ज्याप्रमाणे आपण पाहिलं की 4 बॉल फेकून झाले आहेत, ते षटकार पहिल्या बॉलवर ज्या फलंदाजाने मारला, परंतु त्याच फलंदाजाला मात्र डगआउटचा रस्ता सुद्धा दाखवला आणि हे आहे कमबॅक, एक चांगल्या गोलंदाजाची निशाणी. मयूर भोईर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेत. यंगस्टर खेळाडू आहेत, प्रभावी कामगिरी अनेक वेळा या खेळाडूने केले. या क्षणाला ती प्रभावी कामगिरी करणं गरजेचं असेल, कारण की जिंकण्यासाठी 41 धावा हव्या आहेत. हा बॉल नियंत्रण मात्र चुकलं जात आहे, एक कमी होईल म्हणजे 40 धावा. 14 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल. व्हाईट बॉलचा इशारा मात्र मिळतोय. थेंबे थेंबे तळे साचे. आणि इथे मात्र आपण पाहिलं की बुन बुनचे सागर भरताय, जसं म्हटलं जाते की एक एक धाव जमा करून मात्र टीम ची टोटल मात्र वाढेल. एक्स्ट्रा रन्स कसे असतात माहितीये का, बाबलीच्या काट्याप्रमाणे शेवटी ते टोचतात. शॉर्ट पिच आलेला अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये टक्कन मिडल ऑफ द बॅट, दी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेखा पार. मयूर भोईर नावाचा हा दमदार शानदार A1 क्वालिटी ब्रँडेड स्टॉक षटकार. म्हणजेच आपण पाहिले की इथे मोमेंटम मिळालंय. आकाशची विकेट गेली, फरक पडणार नाहीये. 16 धावा फलकावर लागल्यात. 13 चेंडू आणि 34 धावा अजून सुद्धा मॅच मध्ये इथे जीवदानी गिरीच येणार, कारण की अजून संतोष डावळे सारखा खेळाडू आहे. परंतु इथे आपण पाहिलं तर डॉट चेंडूची गरज असतील. या षटकाराने मात्र नक्कीच जागतिकरावचा संदेश नुसता मडवीपाडा टीमला मात्र पोहोचवलाय. मयूर भोईरला आपण कमी आखणार नाहीयेत, कारण की त्याचा खेळ त्याने दर्शवलाय. यावेळेला फटका चांगला, परंतु चुकी झालीये. कॅच मात्र हातातून निसटला. चेंडू बाउंड्रीच्या पार. षटकार. अंदाजा मात्र आपण पाहिला तर चुकीचा ठरला. षटकार आपण पाहिला निर्णायक क्षणाला आलाय. आज मध्ये पलटवार झालाय. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 22 धाव फलकावर लागल्यात. आकाश बाद झाला हरकत नाहीये, कारण की 12 चेंडू आणि 28 धावा हे मॅच आता समीकरण. मॅच पूर्ण ऑन झाली आहे. अर्थाला मात्र आपण पाहिलं जीवदानी गिरीज टीम ने मात्र पहिल्या ओव्हर मध्ये नक्की थोडा बाजूला केला, कारण की पहिल्या षटकाला टार्गेट केलं. 3 उत्तुंग षटकार. अक्षयच्या चुकीमुळे आपण पाहिलं मोठं नुकसान कदाचित स्वतःला तर होणार, आपल्या संघाला सुद्धा होऊ शकतंय, कारण की षटकार पडला. विकेट मिळवण्याची संधी होती, कदाचित महत्वपूर्ण मूल्यवान 6 धावा वाचल्या असत्या. परंतु जर नंतर 12 चेंडू 28. आता बॉलिंग ट्रॅकवर येतील दुसऱ्या क्रमांकाचं षटक फेकण्यासाठी महत्वपूर्ण स्पेल घेऊन आपण पाहिलं तर अजय. बारा चेंडू 28 धावा. ज्यापरीने आपण लक्ष थोडस लांब आहे, परंतु नक्कीच कठीण नाही आहे. जसं म्हटलं जातंय ना, नक्कीच अथांग समुद्राला नक्कीच पार करायचं असतं तर समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहणं फक्त पुरेसं नसतं, तर नक्कीच त्या समुद्रामध्ये मोठी उडी घेणं सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. आणि त्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळतील दोन्ही फलंदाज. हो, यावेळेला सरळ बॅटच्या पट्ट्यामध्ये सीधा तीर. धाव केलाय मोठा आणि गंभीर षटकार. संतोष डावले यावेळेला आपल्या झोन मध्ये आपल्या रडार मध्ये चेंडू मिळेल तर कसा सोडेल. पहिल्या बॉलवर पडलेला एक ताबडतोब फटका. 11 चेंडू आणि 22 धावा. मॅचची कहाणी मात्र आपण पाहिली स्थिती पलटत असताना पाहायला मिळते. संतोष डावळे या खेळाडूला थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल. नुसता मडवीपाडा या टीमला जर हा मॅच जिंकायचा असेल, ज्याप्रमाणे उल्लेख केला जातोय ना की गेम चेंजिंग स्पेल म्हणजे ड्रीम बॉल फेकण्याचा प्रयत्न करावा लागेल. अजय करतील का, कारण की संतोषचा अडथळा त्यांच्या समोर आहे. परंतु संतोष इथे आपण पाहिला एकच ध्येय आहे, एकच लक्ष, टार्गेट कंप्लीट करायचं आहे. यावेळेला हवेत फटका. फिल्डर नाही आहेत, खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय. धावा मात्र मिळतील 2. इथे आपण पाहिलं तर नक्कीच 2 धावा मूल्यवान असतील, महत्वपूर्ण असतील. या दोन्ही टीमचे टोटल मध्ये भर पडले. 10 चेंडू असतील आणि 20 धावांची गरज आहे. आस्किंग रन रेट चा विचार करायचा झाला आपण तर मग प्रत्येक चेंडू मध्ये आपण पाहू शकतो 2 धावा इथे जोडाव्या लागतील. ओहो, हा चेंडू नक्कीच चांगला आहे. इथे जास्त असतं मित्र म्हणेन हा मॅच जिंकायचा असेल तर मग रोखावं लागू शकतोय.
संतोषला सन्माननीय नरेशजी भोवर साहेबांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालंय. वेलकम, मनपूर्वक स्वागत नरेशजी भोवर साहेब. तुम्हाला विनंती करतोय की आपण सुद्धा मानपूर्वक येऊन विराजमान व्हा अतिथी कक्षामध्ये. त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला मोलाचं सहकार्य मिळालंय. हवेत फटका आहे, अक्षय झेल खाली, अंदाजा चुकीचा ठरलाय, झेल ड्रॉप झालाय आणि काहीतरी विपरीत घडतंय. अक्षय परफॉर्मन्स बॅटिंग मध्ये अतिशय उत्तम दिलाय, परंतु फिल्डिंग मध्ये दिला नाही तर त्याचा फायदा नाही मिळणार. 8 चेंडू आणि 19 धावा. मयूर स्ट्राईक एंड कडे, त्यांना सुद्धा एक जीवनदान मिळालं, संतोषला सुद्धा एक जीवनदान मिळालं आणि हे जीवनदान आता न्यू स्टार मडवीपाडा टीम साठी धोक्याची घंटा वाजवत असताना पाहायला मिळत आहेत. गुड डिलिव्हरी आपण पाहतोय की आता क्षेत्ररक्षक साथ मिळत नाही तर मग आपण आपला ब्रह्मास्त्राचा वापर करू, अगदी ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळू, तिथे मग फलंदाजाला रोखू. प्रयत्न हा विचार नक्कीच खराब नव्हता. 7 चेंडू 19 धावा मॅच जिंकण्यासाठी हव्या आहेत जीवदानी गिरीश टीमला. अगदी ब्लॉक हॉल मध्ये सुरेख चेंडूची हाताळणी केली, 1 धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण सुद्धा झाल्या. मग आता शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिल्यानंतर मग गरज असणार 17 धाव्यांची आणि महत्वपूर्ण गोष्ट आपण पाहिली आहे, पॉझिटिव्ह गोष्ट असेल, कारण की मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना पाण्याची गरज आहे. रिक्वेस्ट असेल आयोजकांना पाणी पुरवा. ते ज्याप्रमाणे आपण पाहिलं 17 धावा, 17 आहे परंतु खतरा आहे. अक्षय जे आपण पाहिले तर आउटफील्डचे उत्तम खेळाडू आहेत, त्यांच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाला, षटकार आला, त्यानंतर संतोषला बाद करण्याची गुड ऑपॉर्च्युनिटी आली, ती सुद्धा गमावली आणि मग त्याचा फायदा जीवदानी गिरीश टीमला भरपूर चांगला रीती आणि मोठा झालाय. परंतु मॅच मध्ये आपण पाहिले ना तर अजून सुद्धा सगळं काही स्थिर आणलं जाऊ शकतंय. सांगू शकत नाहीये कोणता संघ इथून मॅच घेऊन जाईल, कारण की अजित इंग्लेचं षटक असणार आहे, महत्वपूर्ण स्पेल. आणि हा गोलंदाज आपण पाहिला तर मग डेड ओव्हर मध्ये अनेक वेळा त्यांची सुरेख कामगिरी झाली आहे, परंतु या मॅच मध्ये ती केली जाईल का? चेंडू असतील आपण पाहिलं तर 6 आणि या 6 चेंडू मध्ये तब्बल 17 धावा. या परिणाम म्हटलं जाते ना कि सफलता के कोई गहरे राज नहीं होते, बिना मेहनत के कोई तख्त ताज नहीं बनते, अंधेरे में खुद ही ढूंढ लेते हैं मंजिल अपनी जुगनों, क्योंकि वो कभी किसी रोशनी के मोहताज नहीं होते. मग तेच मी म्हणेन की या वेळेला कोणावर अवलंबून न राहता स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल आणि आपल्या प्रगतीचा मार्ग मात्र शोधावाच लागेल. प्रगतीचा मार्ग नक्कीच दडला गेला या 6 चेंडू मध्ये 17 धाव्यांमध्ये, परंतु तो प्रगतीचा मार्ग मात्र आपण पाहिलं पूर्ण केला जाईल का? आपण पाहिलं 6 चेंडू 17 धावा एका बाजूने रोखल्या जातील का दुसऱ्या बाजूने ठोकल्या जातील, हा मोठा मात्र प्रश्न असेल. पाहूया अजितच्या हातामध्ये चेंडू. पहिला बॉल, दिशेवर कंट्रोल नाहीये, वाईट बॉल आहे हा, एक्स्ट्रा रन्स बेनिफिट मिळते, 1 धाव मात्र कमी झाले. आता 6 चेंडू आणि 16 धावा. कॅल्क्युलेट क्रिकेट आपण पाहिलं तर 3 बिग ह्यूज हिट, परंतु संतोष काय करतील पाहूया. अजित त्यांच्यावर सुद्धा थोडस दडपण जाणवेल. अकुटब्याचा फाईन लेगच्या दिशेनं टायमिंग चांगलं झालं नाहीये. अक्षय आहे तिथे, फिल्डिंग चांगली झाली, परंतु थ्रो या वेळेला अडचण, कदाचित अडचण मोठी आहे, कारण की ज्याप्रमाणे संतोष आपण पाहू शकतो स्ट्राईक एंड कडे, नक्कीच आपण पाहू शकतो अडचणीमध्ये येत असताना पाहायला मिळाला. आणि मग अडचण आहे तर मग मोठी अडचण मात्र ही धोका ठरू शकते, पाहू शकतोय आपण.
and decision, it is out. बिग विकेट. इथे आपण पाहतोय की निर्णायक क्षणाला रन आउट. संतोष मित्रमणे यावेळेला दुर्दैव्य जीवदानी गिरीज टीमचा की बाद होताना पाहायला मिळतोय, कारण इथून मॅच त्यांना फिनिश करायची होती. विवेक गोवारी जिंकण्यासाठी आपण पाहिली गरज. 5 चेंडू असतील. चौदा धाव्यांची गरज असेल. यस, थोडस आपण पाहिलं तर मग कॅल्क्युलेशन झालं होतं ते सुधारलंय. 15 धावा हव्या आहेत. विकेट जी मिळाली आणि त्या विकेटनं मात्र थोडस मोमेंटमला मिळवलं गेलंय मडीपाडा टीम ना. विवेक गोवारी आलेत. विवेक गोवारी कमालीचे खेळाडू आहेत. कमाल कशी खेळली होती ते सुद्धा सांगेन तुम्हाला. 15 धावा, 5 चेंडू या वेळेला, आणि ही कमाल करण्याची क्षमता आहे. का मी उल्लेख केला होता कोणती कमाल केली होती, नक्कीच आठवत आहे. षटकार आलाय. पहिला वाईट चेंडू आला होता आणि इथून मग चित्र पलटलंय पुन्हा एकदा. 4 चेंडू आणि 9 धावा. विवेक यांचा उल्लेख करतोय. संदीपजी बुरकुंड आणि नरेशजी भवर यांचा इथे शुभागमन झालाय. विनंती करतोय साहेब या आपण तिथे कक्षामध्ये विराजमान व्हा आणि इथून या मॅचचा आनंद लुटा. ओहो, यावेळेला बॅड लक विवेक. यावेळेला मित्रमंडळी चेंडूला जरी सोडला असता फायदा झाला असता, परंतु नक्कीच लालच बुरी बला आहे आणि यावेळेला चौकार खेचण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा आतली कडा. विकेट किपर अजित जिथे आपण पाहिले तर आकाशच्या हातामध्ये कॅच आणि तिथून आपण पाहू शकतो तर मग विकेट डाऊन. मॅच मध्ये पुन्हा एकदा युटर्न. मॅच आपण पाहिली तर मग वर्चस्व म्हणजे चढ उतार आपल्याला भरपूर बघायला मिळाला आहे इथे. ज्या चढ उताराने आपण पाहू शकतो कधी जीवदानी गिरीज टीम हवी होते, कधी निस्टार मडीपाडा टीम हवी होते. टेन्शन 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 आणि टेन्शन म्हणजे दोन्ही टीमच्या पक्षामध्ये आपण बघितलं तर टेन्शन पाहायला मिळते. डगआउट सुद्धा टेन्शन मध्ये आहे. 12th मॅच आपण पाहिली जीवदानी गिरीजचे सुद्धा टेन्शन मध्ये आहेत, नखं चावायला लागले आहेत. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर मग समर्थक आपण बघितलं तर न्यू स्टार मडीपाडा टीम जवळजवळ आपण पाहिलं तर त्यांचे सुद्धा भरपूर आहेत, कारण की लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा भरपूर जोडले येतात. 3 बॉल असतील आणि 9 धाव्यांची गरज असेल. 3 चेंडू 9 धावा. बॅटर आपण पाहिलं ड्राईव्ह केलं गेलंय हर्ष भोईर. धाव मात्र 1 मिळाले. दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहू शकतो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मित्र म्हणेन इथे 3 धावा पूर्ण. आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकतोय 4थी धाव पूर्ण झाली आहे. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की डगआउटला सुद्धा नक्कीच असं वाटलं होतं की स्ट्राईक मिळेल. मयूरला थोडीशी दुखापत होताना पाहायला मिळते. चेंडू डायरेक्ट हिट झालाय गोलंदाजाला. पाण्याची गरज असेल प्लीज पाणी पुरवा. दोन चेंडू 5 धावा. इथे पाण्याची गरज थोडीशी जाणवतीये, परंतु मयूर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडकडे राहिले असते तर मित्र म्हणेन की तितका जास्त फायदा हा मिळाला असता. जीवदानी गिरीज कडून हीच अपेक्षा होती की स्ट्राईक मयूरला कदाचित मिळावी, कारण की ते फिनिश करू शकतात एक गुड हिट ना मॅचला. परंतु या वेळेला आपण पाहिलं तर थोडीशी मात्र आपण पाहिली आहे ना, तर मग जे गोलंदाज आहेत ना
ते दुखापतग्रस्त झालेत आणि असं सुद्धा म्हटलं जात है ना, शेर अगर चाहे ना तो वो तबाही मचा सकता है, और जख्मी शेर तो यहाँ पे है ना अब क्या उससे भी बड़ी वाली तुसना मिला सकता है. आणि नक्कीच हा वाघ असतो नेहमीच आपण पाहिलं तर जर जेव्हा जखमी झाला तर मग तुफान घेऊन येतो आणि ती जखम मात्र झाली आहे, परंतु तुफान येईल का की फलंदाजाचं तुफान. 2 चेंडू 5 धावा. बॅटची कडा पाहिली आपण, स्ट्राइक रोटेट झाले. मयूर आपण स्ट्राइक एंड कडे पाहतोय. आता एका चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज असेल. सामना आपण पाहिला तर टेन्शन वाला झालाय. नक्कीच टेंशन 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 और टेंशन, टेंशन से भरा ये मुकाबला अब दोनों टीमों के लिए है. अगर देखेंगे ना टीएस ये कि यूट्यूब चैनल पर दर्शक भी टेंशन में होंगे. बुझी समा फिर से जल सकती है, तूफान से कष्ट निकल सकती है. ओके मायूस ना तू बदल तेरे इरादे, क्योंकि तू लड़, तेरी किस्मत यहाँ से अभी भी बदल सकती है. एका चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज आहे. फटका चांगला आहे. विशाल फडिंग चांगली केली आहे, चेंडूला अडवलंय. मात्र आपण पाहिलंय की ते आणि अशा तऱ्हेने मॅच मात्र जिंकलाय. ज्याप्रमाणे आपण पाहिले तर न्यू स्टार मडवीपाडा टीमचा खेळला जवाब आलाय आणि जीवदानी गिरीश टीमला पराभवाची चव मात्र चाखावी लागते. कारण की जिथे आपण पाहिलं की मडवीपाडा टीमने अव्वल कामगिरी या मॅच मध्ये केलंय आणि त्याच अव्वल कामगिरीच्या जोरावर मात्र आपण पाहिलं तर मोठा विजय साजरा केला या मॅच मध्ये. आणि क्वार्टर फायनल मध्ये आता भिडत बरोबरीची देण्यासाठी तयार झालाय युक्ती 11 वाळीपाडा या संघाला. सामना वीराचा नक्कीच प्रबल दावेदार खेळाडू आहे. 11 चेंडू आणि 30 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या. पुन्हा एक तुफानी वारी